नमस्कार, मी राधिका आणि राधिका's ट्रॅव्हल डायरीज या आपल्या मराठी युट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आता आम्ही एक छोटासा फॅमिली फ्रेंडली असा एक ट्रेक करतोय, ज्याचं नाव आहे कोल क्रीक फॉल्स. कोल क्रीक फॉल्स पाहायला चाललोय आणि एक छोटासा ट्रेल आहे. तर ट्रेल म्हणजे पूर्ण ट्रेक जो आहे तो साधारण 2.5 मैलचा वगैरे आहे आणि सोपा आहे, सगळेजण करू शकतात, लहान मुलं स्पेशली करू शकतात. तर सगळे आम्ही फॅमिली आणि फ्रेंड्स आलेलो आहोत. खूप छान असा हा ट्रेल असणार आहे, खूप छान ट्रेक होणार आहे हा, कारण की पूर्ण अशा खूप छान अशा निसर्गरम्य वातावरणामधून आम्ही ट्रेल करतोय. बोला. हो, थांब जरा इथे बघू देत. इकडे जायचंय आपल्याला, सारांश इकडे जायचंय. तर आणि हा ट्रेक आम्ही चालू केलेला आहे संध्याकाळच्या 5:30 वाजता. तर आता उन्हाळा चालू आहे, त्याच्यामुळे रात्र खूप उशिरा होते, साधारण 9:30ला वगैरे अंधार होतो. आणि हा ट्रेक साधारण आपल्याला 1 तास लागेल त्या फॉल्सला पोहोचायला आणि 1 तास पुन्हा परत यायला. तर चला आपण हा ट्रेक चालू करूयात. हा, बोल. So I did this really cool thing that I like zoomed down a hill, and then there was this mosquito, and then I crashed into it over here, and then I went so fast, it just got like असं दे लक्ष आहे माझं. and then it got behind me. I was that fast. बरं, चला आपण आज छोटासा कोल क्रीक फॉल्स हा ट्रेक करूयात आणि फॉल्स कसा आहे तो बघूया. चलो, लेट्स गो. कोल क्रीक फॉल्स बेलेव्ह्यू वॉशिंग्टन मध्ये आहे आणि आम्ही राहतो रेडमंड मध्ये. तर इथून साधारण 13 मैल एवढं डिस्टन्स आहे. आम्ही साधारण अर्ध्या तासामध्ये कोल क्रीक फॉल्सच्या पार्किंग एरियामध्ये पोहोचलो. आपण खरं तर शहराच्या जास्त बाहेरही पडलो नाही, तरी सुद्धा आजूबाजूला एवढी हिरवीगार झाडी आहे. आणि हे जे वॉशिंग्टन राज्य आहे हे अमेरिकेतलं सगळ्यात ग्रीन स्टेट म्हणून ओळखलं जातं, म्हणजे निसर्गाचं वरदान आहे या राज्याला. त्यामुळे वॉशिंग्टन मध्ये कुठेही फिरत असताना सगळीकडे हिरवागार निसर्ग सोबत असतोच. चिकू, इकडे बघ पिल्लू, चल चल पटकन. Hi, bye. या जागेमध्ये हॉर्स रायडिंग, घोडस्वारी सुद्धा केली जाते आणि ही जी पायवाट आहे तिथून घोडे सुद्धा जातात. अशी इथे एक पाटी लावलेली पाहिली आम्ही. चला चला दादा. जंगलामधून रस्ता आहे हा, छोटासा रस्ता आहे आणि वातावरण पण छान आहे, थंडी वाजत नाहीये, गरम पण होत नाहीये आणि झाडांच्या मधून असा सूर्यप्रकाश येतोय थोडा थोडा. असा रस्ता आहे. सारांश नो रनिंग. सारांश पूर्ण उतारे इथे. सारांशला म्हटलं नो रनिंग, तर मागे पण मेसेज पास केला नो रन. अशी दाट झाडी आहे. समोर दिसतोय कोल क्रीक फॉल्स. लगेच आलो आपण, जास्त काही चालायची गरज पण पडली नाही, छोटासा ट्रेल होता. या फॉलचा प्रवाह अगदी छोटासा आहे, म्हणूनच या फॉलचं नाव आहे कोल क्रीक. क्रीक म्हणजे छोटासा पाण्याचा प्रवाह आणि कोल याचं नाव याच्यासाठी पडलंय कारण की या जागेमध्ये कोळशाची खाण आहे, कोळसा सापडलेला होता पूर्वी, त्यामुळे या जागेचं नाव कोल क्रीक फॉल्स असं आहे. आधी आपण जो ब्रिज पाहिला तर त्या ब्रिजवर आता आलोय आणि ब्रिजच्या खाली सुद्धा उतरू शकतो. आता सारांश ब्रिजच्या खालीच उतरलाय आणि खेळतोय तो पाण्यामध्ये. पाणी खूप थंड आहे पण मुलं खेळतायत पाण्यामध्ये. तर असा आहे हा कोल क्रीक फॉल्स. शहरापासून अगदीच जवळ आहे आणि आपल्याकडे पुण्यामध्ये जशी हनुमान टेकडी, MIT टेकडी या टेकड्यांवरती आपण फिरायला जातो, खूप जवळ असतात, तर तसंच वाटलं मला. अगदी जवळ आहे, मॉर्निंग वॉकला सुद्धा लोक इथे येत असतील. तर आजचा हा छोटासा भाग मी इथेच थांबवतीये. लवकरच भेटूयात अशाच एखाद्या धम्माल ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये. धन्यवाद.